धनु राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2024 चांगलं ठरणार आहे. कसं चांगलं ठरणार आहे? अविवाहितांचे लग्न ठरतील. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना भरपूर लाभ मिळतील. नोकरदारांना पदोन्नतीसह मोठी जबाबदारीही मिळू शकते. सगळ्यात महत्त्वाचं, धनु राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली 2024 मध्ये पाहायला मिळेल. व्यापारामध्ये सुद्धा खूप चांगला फायदा होण्याचे योग आहेत. वैवाहिक आयुष्यही आनंदी असेल. फक्त इतकंच नाही तर धनु राशीच्या लोकांना ज्या कार्यक्षेत्रात ते काम करत आहेत त्या कार्यक्षेत्रामध्ये अपार यश, पद, प्रतिष्ठा, सन्मान हे सगळं मिळणार आहे. आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी धनु राशीच्या आयुष्यात 2024 मध्ये घडणार आहेत? काही नुकसानही होणार आहे का? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, धनु राशीचे लोक तसं तर खूप चांगले आणि आनंदी स्वभावाचे असतात. हे लोक त्यांच्या प्रभावशाली आणि असाधारण व्यक्तिमत्वाने आणि स्वभावाने इतरांना स्वतःकडे आकर्षित करतात. या राशीत जन्मलेली लोक महत्वाकांक्षी आणि इतरांसाठी प्रेरणादायी सुद्धा ठरतात. ते आपलं काम उत्साहाने आणि धैर्याने पार पाडतात. या राशीचे लोक बोलण्यापेक्षा कृती करण्यावर जास्त विश्वास ठेवतात. ही लोक प्रामाणिकपणाला महत्त्व देतात आणि निष्ठेबद्दलही खूप आदर करतात. आता 2024 मध्ये धनु राशीची आर्थिक स्थिती कशी असणार आहे ते बघूया. आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात धनु राशीला अनुकूल राहील. उत्पन्न चांगलं राहील, पण फक्त एप्रिल नंतर काही खर्च उद्भवतील ज्यामुळे बजेट बिघडू शकतं. जर तुम्ही कोणाला पैसे दिले तर ते परत मिळण्याची फारशी शक्यता यावर्षी नाही, त्यामुळे कुणालाही उधार देऊ नका. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वर्षाच्या सुरुवातीला उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. विशेषतः नोकरदार लोकांसाठी हे वर्ष पगारवाढ, पदोन्नतीच्या दृष्टीने चांगलं आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. करिअरमध्ये स्पष्टता दिसून येईल. या वर्षी तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू केलं तर त्यातही यश मिळणार आहे. एप्रिल नंतर तुमच्या व्यवसायात जरा चढ उतार बघायला मिळतील, पण एकंदरीतच या वर्षी कोणतंही काम तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारच असेल. तुमचा नशिबाऐवजी मेहनतीवर विश्वास असेल. जे लोक नोकरी बदलण्याचा किंवा व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मे 2024 नंतरचा काळ चांगला आहे. कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर कुटुंबामध्ये संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. संमिश्र म्हणजे कुछ खट्टा कुछ मिठा अशा प्रकारचं वातावरण राहील. व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही, पण जे नवविवाहित आहेत त्यांना संतती सुख या वर्षी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांसाठी या वर्षाची सुरुवात अनुकूल आहे. मुलांच्या दृष्टीने विचार करता त्यांना शिक्षणामध्ये रुची वाढेल. विवाहयोग्य मुलांची लग्नही ठरण्याची शक्यता आहे. एप्रिल नंतर काळ थोडासा प्रतिकूल होऊ शकतो, कारण प्रकृती बिघडू शकते आणि कौटुंबिक वातावरणात थोडा तणाव येऊ शकतो. पण तुम्ही तेवढा समतोल राखला तर वर्ष चांगलं जाईल. आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर शारीरिकदृष्ट्या तुम्ही समाधानी राहाल, कारण निरोगी राहाल. मात्र एप्रिल नंतर संसर्गजन्य रोग किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, तेव्हा थोडी सावधानता बाळगा. आता विद्यार्थ्यांसाठी किंवा जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं असणार आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा यश मिळण्याचे योग आहेत. मेहनत मात्र करावी लागेल. एप्रिल पर्यंतचा काळ खूप अनुकूल आहे, त्यामुळे यावेळी तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेला बसलात किंवा स्पर्धा परीक्षा दिलीत तर यश मिळण्याची शक्यता आहे. मंडळी, धनु रास ही अग्नितत्वाची रास आहे. गुरु या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या व्यक्तींचा स्वभाव जरी तापट असला तरी यांना यांच्या रागावर नियंत्रण ठेवता येतं. म्हणजे राग कुठे, कशा पद्धतीने व्यक्त करायचा हे यांना चांगलं माहिती असतं. संतापाच्या भरात अविवेकी पाऊल शक्यतो ही लोक उचलत नाहीत, पण रागाचा योग्य तो वापर स्वतःसाठी करून घेणं यांना चांगलं माहिती असतं. एखाद्या गोष्टीबद्दल चिकाटी धनु राशीमध्ये पाहायला मिळते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करून ती गोष्ट मिळवणं किंवा साध्य करणं यासाठी जी क्षमता लागते ती गोष्ट धनु राशीकडे असते. आपल्या ध्येयाप्रती एकाग्रता यांना चांगली साधलेली असते आणि म्हणूनच हे त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होतात. त्यांची एकाग्रता आणि एखाद्या गोष्टीवर फोकस असणं त्यांच्या प्रगतीचं सिक्रेट म्हणावं लागेल. पण हो,
त्याचबरोबर धनुराशीच्या लोकांना थोडासा अहंकाराचा वाराही लागतोच. तेवढा त्यांनी कंट्रोल केला तर त्यांच्या प्रगतीचे घोडे कोणीही अडवू शकत नाही. आपल्या इगोच्या नादात आपण आपलं नुकसान तर करून घेत नाही ना, याकडे धनुराशीच्या लोकांनी 2024 मध्ये लक्ष द्यायचंय. धनुराशीच्या चांगल्या बाजू म्हणजे या व्यक्ती बुद्धिमान असतात, रसिक असतात, भारदस्त व्यक्तिमत्व असणारे असतात. अतिशय बोलकेपणा, विनोद वृत्ती आणि आकर्षक व्यक्तिमत्व यांच्यामधले सकारात्मक मुद्दे आहेत. धनु व्यक्ती कोणाशी सहसा वैर करत नाही, परंतु त्यांचा स्वाभिमान डिवचला गेल्यास त्या उग्र रूप धारण करतात. त्याचबरोबर धनुराशीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तत्वपालनात तडजोड यांना चालत नाही. धनुराशीच्या व्यक्तींची स्वतःची अशी काही तत्व असतात आणि त्या तत्वांची तडजोड हे कोणत्याही परिस्थितीत करत नाहीत. गुरुग्रहाचं स्वामित्व असल्यामुळे मिळेल तिथून ज्ञान वेचण्याचा हव्यास यांना असतो. अन्यायाविरुद्ध परिणामाची पर्वा न करता प्रथम जर कोणी उभं राहत असेल तर ती धनुराशीची व्यक्ती आहे. धनुराशीच्या व्यक्ती कित्येक वेळा सरस्वतीच्या कृपा प्रसादाचं फळ अनुभवित असतात. धनुराशीच्या व्यक्तींनी एकाच गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. मी मघाशी म्हटलं तसं या स्वाभिमानी असतात, पण स्वाभिमान हा अहंकाराकडे तर जात नाहीये ना, स्वाभिमानाचं अहंकारात परिवर्तन तर होत नाहीये ना, या गोष्टीकडे धनुराशीच्या व्यक्तींनी कायम लक्ष द्यायचं असतं. धनुराशीची लोक उत्तम लेखक, कलावंत, वक्ता, संस्था प्रमुख तसंच कुटुंबाला आधार देणारे आणि संरक्षण देणारे असे लोक असतात. त्यांचं आपल्या घरावर प्रेम असतं आणि गृहसौख्यासाठी ही लोक कायम हवं ते करायला तयार असतात. धार्मिक बाबतीत सुद्धा धनुराशीच्या व्यक्ती श्रद्धावान असतात, परंतु अंधश्रद्धेला यांच्याकडे थारा नसतो. कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती यांच्याकडे असते. खोटारडेपणाचा निकाल लावल्याशिवाय धनुराशीच्या व्यक्ती स्वस्थ बसत नाहीत. खोटं यांना चालत नाही. धनुराशीच्या व्यक्ती या मोठ्यांचा आदर करणाऱ्या, घरातल्या ज्येष्ठांचा सांभाळ करणाऱ्या अशा असतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठ धनुराशीच्या व्यक्तींवर खुश असतात. आता धनुराशीच्या व्यक्तींना 2024 मध्ये ज्या काही थोड्याफार अडचणी येणार आहेत, त्या अडचणींवर ज्योतिषीय उपाय सुद्धा आहेत. ते उपाय म्हणजे त्यांनी कुठल्याही धार्मिक ठिकाणी किंवा मंदिरात केळी किंवा बेसनाचे लाडू दान करावे. त्याचबरोबर दर शनिवारी संध्याकाळी काळे तीळ आणि मोहरीचं तेल शनिदेवांना अर्पण करून ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. रक्तदानातही सहभागी तुम्ही होऊ शकता. हे उदात्त कार्य केल्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास तुम्हाला मदत मिळेल. अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमांना डाळी आणि कपडे दान दिल्याने सुद्धा तुम्हाला लाभ होईल. दानधर्म करा, कुठलाही एक उपाय करा, परंतु सातत्याने करा. धनुराशीसाठी येणारं वर्ष नक्कीच चांगलं आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.